नमस्कार, मी रजनी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. गांधीनगर व्यापार पेठेला भेडसावणारे प्रश्न मार्गी लावा, अन्यथा भारतीय सिंधू सभा तीव्र आंदोलन छेडेल. 5 ग्रामपंचायतींना दिले निवेदन. गांधीनगर व्यापार पेठेला मूलभूत सुविधा पुरवून अनेक भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी प्रयत्न करावेत, अशा मागणीचे निवेदन व्यापारी पेठ विस्तारलेल्या हद्दीतील ग्रामपंचायतींना देण्यात आले आहे. याबाबतची माहिती भारतीय सिंधू सभेच्या पदाधिकाऱ्यांनी सिंधी सेंट्रल पंचायत येथे आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत दिली. गांधीनगर व्यापारी पेठ ही उचगाव, गडमुडशिंगी, वळिवडे, गांधीनगर आणि चिंचवाड या 5 गावच्या हद्दीत विस्तारले आहे. व्यापारी पेठेतील मूलभूत सुविधा सोडवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन कमी पडत आहे. या समस्यांचा व्यापारी वर्गाला तसेच येथील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सीसीटीव्ही बंद, काही ठिकाणी कॅमेऱ्यांचा अभाव, त्यामुळे येथील ग्रामस्थ व्यावसायिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. अंतर्गत रस्ते खड्डेमय झाले आहेत. मुख्य रस्त्यावर तसेच अन्य ठिकाणी स्ट्रीट लाईट व्यवस्था नाही आहे. साफसफाई वेळेवर होत नाही. कचरा डेपोचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. केएमटी बसच्या फेऱ्या अपुऱ्या असल्यामुळे येथील ग्राहक आणि प्रवाशांचे हाल होत आहे. आणि मुख्य प्रश्न म्हणजे कोरोना काळापासून बंद झालेली एक्सप्रेस रेल्वे वळिवडे गांधीनगर या स्टेशनवर थांबत नसल्याने ग्राहक, कामगार तसेच व्यापारी वर्गाला आर्थिक भुदरड्यासह नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी यांना निवेदन देऊनही त्यांचे गांधीनगर बाजारपेठकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे भविष्यात बाजारपेठेला भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न करावेत, अन्यथा भारतीय सिंधू सभा तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही जिल्हाध्यक्ष मनोज बचवानी आणि गांधीनगर शहराध्यक्ष श्याम सावलानी यांनी दिला. या बैठकीस महामंत्री रवी मलानी, रितू लालवानी, अमित बठेजा, विनोद वाधवा, युवराज अडवाणी, दीपक जमनानी, सागर निरंकारी, राजू सुंदरानी, अमित केसवानी, हिरा परमानंदानी, विजय डेंबानी, अजय रोहिडा आदी उपस्थित होते. अशाच आमच्या रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.